ठिकाणी सुद्धा विद्यार्थी चांगल्या प्रकारे अभ्यास करतायत. सायरन वाजल्यानंतर, भोंग्या वाजल्यानंतर तुम्ही पाहू शकतात विद्यार्थी पुस्तक घेऊन बसलेले आहेत. मोबाईल आणि टीव्हीच्या सर्व काही गोंगाटातून बंद करून या ठिकाणी अभ्यास करत. ताई, कितवीला आहे तू? मी 10वीला. काय नाव आहे? रागिनी उद्धव देशमुख. बर, भोंगा वाजला आणि तुम्ही पुस्तक घेऊन बसलाय. ग्रामपंचायतनं चांगला उपक्रम राबवलाय, काय आनंद वाटतो का? आनंद वाटतो, कारण की आमच्या भविष्यासाठी, आमच्या भविष्याची प्लॅनिंग करून ठेवली आहे. ग्रामपंचायतचे आभार आहेत, कारण की आम्ही अभ्यास करू शकतो. 7 ते 9 पर्यंत विद्यार्थी बाहेरच फिरतात. मुली बसतात घरात, पण मुलं बाहेरच फिरतात. त्याच्यामुळे त्यांच्यासाठी पण चांगले आणि आमच्यासाठी पण चांगले. ग्रामपंचायतचे आभार आहेत. तुझ्या मैत्रिणीला, मित्रांना काय आवाहन करणार आहे? आता काही जण अजून सुद्धा मोबाईल बघत असतील किंवा टीव्ही बघत असतील, त्यांना देखील अभ्यास करायला पाहिजे. मी सांगेन त्यांना की अभ्यास करा. असे कुठल्या तुझ्या मैत्रिणी आहे की त्यांना तू आवर्जून सांगू शकतेस असं नाव एखादं? किंवा ती जर मोबाईल बघत असेल तर? प्रगती. तिनं देखील अभ्यास करायला पाहिजे. हा, मी पण तिला डबल एकदा सांगणार आहे. डबल एकदा सांगणार तिला जर मोबाईल बघत असेल. बर, कितवीला आहे तू आता? मी 10वीला. बर, कुठल्या शाळेत आहे? महाराष्ट्र विद्यालय मोहा. कसा अभ्यास चालू आहे? किती पडते तुला टक्के? मला 90च्या पुढे पडते. 90च्या पुढे पडते. काय ताई, तुझं काय नाव आहे? गायत्री उद्धव देशमुख. कितवीला आहे तू? 11वी. 11वीला आहे. आर्ट का सायन्स? सायन्स. पर भोंग्या वाजलाय, सायरन वाजलंय, अभ्यास करायला जरा आवड निर्माण झाली असं ग्रामपंचायतनं वेगळा उपक्रम सुरू केलाय. मला हे काय म्हणजे जे हिने राबवली ते जे संकल्पना गावातले सगळे मिळून करायला लागले, ते मला आवडलेली आहे. आम्ही जर ह्याचं पालन करू, गावात वेगळं काहीतरी नवीन होत आहे, त्याचा आनंद आहे आम्हाला. आनंद आहे. नक्कीच आपल्यासोबत पालकांचे, मुलांचे पालक सुद्धा आहेत. काय दादा, ग्रामपंचायतनं स्तुत्य उपक्रम सुरू केलेला आहे, काय भावना आहेत? ग्रामपंचायतनं एक चांगला उपक्रम विद्यार्थ्यांसाठी आणि पालकांसाठी चांगलं नाही त्यांनी केलेलं. या वेळेमध्ये तुम्ही टीव्ही, मोबाईल बघत असताल, लेकरं इकडे तिकडे खेळत असतात, त्या लेकरांना चांगली सवय लावण्याचं काम ग्रामपंचायत करतात. हो, चांगलं आहे त्यांच्या वेळेस. चांगले. या ठिकाणी तुम्ही पाहायला गेलं तर गावामध्ये ग्रामपंचायतच्या माध्यमातून भोंग्या वाजवल्यानंतर विद्यार्थी तुम्ही पाहू शकतात कशा प्रकारे पाठ्यपुस्तक घेऊन अभ्यास करतायत. या ठिकाणी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांचा, पालकांचा देखील प्रतिसाद मिळत आहे. आपल्यासोबत 12वीची विद्यार्थी आहेत. ताई, काय ग्रामपंचायतनं भोंग्या वाजवलाय, नवीनच काहीतरी गावामध्ये घडतंय, कसं वाटतं? चांगलं वाटतंय, विद्यार्थ्यांचं भलं आहे त्याच्यातूनच. मग तुझ्या मित्रमैत्रिणींना काय आवाहन करणार? आता तू जसा अभ्यास करते त्याने देखील अभ्यास करायला पाहिजे, आपल्यासाठी चांगले. बर, कितवीला आहे तू? 12वी. 12वीला आहे. कुठल्या शाळेत आहे? इथल्या महाराष्ट्र विद्यालय. बर, मग किती मार्क पडतील असं काय वाटतं का? आता बरेच तुमच्या सराव परीक्षा झाल्या असतील, आता तुम्हाला या भोंग्यामुळे अजून सुद्धा अभ्यास करायला प्रोत्साहन मिळत आहे. 70% पडतील, पण ह्याच्यामुळे आणखीन जास्त. सायन्स आहे का आर्ट आहे? सायन्स. बर, 70% मिळतील. नीटची काय तयारी? नाही. काय व्हायचं तुला भविष्यात? फॅशन डिझायनरचं करायचंय. फॅशन डिझायनिंग करायचं. काय दादा, कितवीला आहे तू? 8वीला. 8वीला आहे. कसं आहे, गावामध्ये ग्रामपंचायतनं भोंग्या वाजवल्यानंतर अभ्यास करताय तुम्ही? करतो. चांगला अभ्यास कर. आपल्यासोबत मोहा गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ नागरिक आहेत. दादा, ग्रामपंचायतनं हा उपक्रम सुरू केलेला आहे. भोंग्या वाजतोय, सायरन वाजतोय, विद्यार्थी पुस्तक घेऊन बसतायत. हो, भोंग्या वाजतंय, पुस्तक घेऊन बसतायत. ती उपसरपंच येऊन बघतेत, लेकराली म्हणजे साहेब येणार आहेत, आवरा अभ्यास करायला लेकर. मी बघत आहे दररोज. चांगला प्रतिसाद आहे. चांगलं या, चांगल्याला चांगलंच म्हणावं लागेल. ग्रामपंचायतनं जे उपक्रम राबवलाय, आता गावातले लोक सुद्धा प्रतिसाद देत आहेत त्याला. हो, सगळे देईल. काय आवाहन करणार लोकांना, पालकांना, विद्यार्थ्यांना तुम्ही अभ्यास करण्यासाठी? चांगलं म्हणणारच आहेत ना आम्ही. ह्याच्या पलीकडे काय म्हणणार आहे? वळण चांगलं लागायलंय. बाकीचे खेळणं फिरणं बंद झालं त्यांचं, नाही तर धिंगाणा करीत बसत होते. तुम्ही पाहू शकता एक छोटीशी मुलगी या ठिकाणी अभ्यास करते. ताई, तुझं नाव काय बाळा? आरवी कार्तिक शिंदे. तू किती शाळेमध्ये शिकते? कुठल्या शाळेमध्ये शिकते? पहिलीला आहे, जिल्हा परिषद शाळेमध्ये. कधीपासून अभ्यास करते तू? मग भोंग्या वाजला ना, भोंग्या वाजला मग अभ्यास करायला बसली. भोंग्या वाजली, प्रार्थना झाली. कसं वाटतं अभ्यास करायला आता? मोबाईल बघत नाही तू? मोबाईल नाही बघ. काय आजी, काय सांगाल? भोंग्या वाजला ग्रामपंचायतच्या माध्यमातून आणि विद्यार्थी घरोघर आम्ही जातोय, अभ्यास करतायत, पालक देखील त्या ठिकाणी बसून अभ्यास घेत आहेत. हे तर आम्ही वाटच बघत होतो, कारण आम्ही बाहेरच बघितलं होतं की जे मोबाईलवर बघत होतो आम्ही की सांगलीमध्ये का कुठेतरी हे उपक्रम चालू आहे, ते आपल्या गावात कधी येईल. हे काल आम्ही गेलतो त्या उद्घाटनाला, पण ग्रामपंचायतवर जाऊन उद्घाटन करून आलो.
आता असं वाटतंय की जे 2 तास आपण लेकरांना दिलं आई वडील सुद्धा, की याच्या अगोदर जे शेतातून आले की आपल्या आपले काम, स्वयंपाक, टीव्ही, आता घरात टीव्ही असून सुद्धा आमचा टीव्ही चालू नाही. आले तेव्हापासून 2 तास झाले ते अभ्यासाला बसवतात आम्ही. टीव्ही बघणं हे सोडून तुम्ही विद्यार्थ्यांसाठी वेळ देतायत का? वेळ टीव्ही, मोबाईल सगळं बंद करून 2 तास लेकरासाठी वेळ दिलाय. टीव्हीचे आणि मोबाईलचे दुष्परिणाम सुद्धा लेकरावर दिसून येत आहेत. भरपूर व्हायला लागले तर जे की लहान लेकरां मोबाईलची म्हणजे गरज नाही आपल्याला सध्या मोबाईलची, पण ते लेकर हाताळत होते मोबाईल. 2 तास मोबाईल घेऊन बसत होते, अभ्यास करायला पुरतं करत होते. आई वडिलांचं पण एवढं लक्ष नव्हतं की जेव्हा आता टायमिंग दिलाय तेव्हा कळायला लागलं की हे 2 तास लेकराला देणं महत्वाचंच आहे, आपल्याला गरजेचंच आहे म्हणून. तुम्ही काय आवाहन करणार तुमच्या मैत्रिणी असतील किंवा इतर भाऊ असतील, पाहुणे रावळे असतील, त्यांना काय आवाहन करणार की तुमच्या गावात जसं भोंग्या वाजतंय ते प्रत्येक गावामध्ये झालं पाहिजे, प्रत्येक गावामध्ये झालंच पाहिजे. आणि सगळ्या लहान थोरांशांना शिक्षणाची आवड लागली पाहिजे. जे की मुलं बाहेर बसत होते वट्यावर, चावडीवर, जे मोबाईल घेऊन 2 तास, त्यांना पण थोडी भीती झाली की आपण नाही ते अभ्यासाचे नसले तरी पण आपण 2 तास मोबाईल नाही बघता बसलं तरी आडबाजूला किंवा असं कुठं बसून आहे जे आहेत ते त्यांनी अभ्यास करायचा. सरपंच, उपसरपंच असतील, स्वतः घरोघर जाऊन देखील पाहत आहेत विद्यार्थी खरंच अभ्यास करतायत का मोबाईल बघतायत, पालक टीव्ही लावतायत का हे पाहत आहेत. ते खूप चांगलं केलंय सरपंचांनी गावचं, ते केले त्यांच्याबद्दल त्यांचे खूप खूप धन्यवाद की त्यांनी असंच चालू ठेवा उपक्रम. सोबत ताई, सुरतताई, ग्रामपंचायत मध्ये भोंग्या वाजलाय, सायरन वाजलाय आणि विद्यार्थी पालक देखील मोबाईल आणि टीव्ही दूर करून अभ्यास करतायत. काय वाटतं हा उपक्रम गावातल्या लोकांना याला प्रतिसाद दिला पाहिजे? हा उपक्रम खूप खूप छान आहे. कारण की मुलांना नाही का वेळेला म्हणजे 7ला भोंग्या वाजल्यानंतर नाही का 7 वाजता व्यवस्थित 9 पर्यंत अभ्यास ते करतात. आणि आता कालपासून तर म्हणजे वाट बघत आहेत की कधी भोंग्या वाजते कधी आम्ही अभ्यासाला बसू. आणि जे बाहेर चौकामध्ये मुलं बसत होते हे मोबाईल वगैरे बघत मोठे मुलं, तर ते पण आता नाही का घरामध्ये बसतात. आणि काय हा टाइम जो असतो तो मोबाईल बघणं, टीव्ही लावणं किंवा सिरियल्स बघणं, मालिका बघणं, मग तुम्ही तुमच्या मैत्रिणीला काय करणार की टीव्ही न बघता, सिरियल्स न बघता आपल्या लेकरांना अभ्यासासाठी बसवणं? भोंग्या जसा वाजलाय तसा मनात आता कुठेतरी नव चैतन्य निर्माण झाला असेल किंवा एक नवीन काहीतरी गावात होते, उत्साह निर्माण झालेला आहे, त्यांनी देखील त्यांच्या पाल्यांना अभ्यास करण्यासाठी बसवलं. हो म्हणजे असं व्यवस्थितपणे म्हणजे अगोदर पण मुलं अभ्यास करत होते, पण जे की पण आता सवय आता लागली अचानकच अशी खूप वेगळी सवय लागलेली आहे. बसण्याच्या आणि अगोदर नवीन काहीतरी होतंय. नवीन आपल्यासोबत शेतकरी आहेत आणि आपण मोहा गावामध्ये सायरन वाजल्यापासून फिरतोय. जवळपास अर्धा ते पाऊण तास झालेला आहे. दादा, ग्रामपंचायत हा सायरन वाजवलाय, भोंग्या वाजवलाय, गावातली लेकर अभ्यास करतायत, तुमचे लेकर काय करतात? अभ्यास करायला येतात. सायरन वाजल्यापासून कंटिन्यू अभ्यासाला 2-3 दिवसापासून चालू केल्यापासून कंटिन्यू बसायला. ग्रामपंचायत हा नवीन उपक्रम सुरू केलाय, काय वाटतं असे उपक्रम ग्रामपंचायत अजून राबवले पाहिजे? अजून ग्रामपंचायतनं राबवलं पाहिजे किंवा ह्याच्यापासून किंवा मोबाईलनं जे दुष्परिणाम होईल ते परिणाम बंद होण्यासाठी हे एकदम नंबर 1 वापरलंय ग्रामपंचायतनं. किंवा लेकरायला पुढच्या पिढीत जे मोबाईलनं दुष्परिणाम होऊन जे डोक्याचे याचे परिणाम होईल हे आशेनं हे बंद होईल. लेकरायला थोडस व्यवस्थित वळण लागन किंवा मोबाईलचा नाद कमी होईल, त्यासाठी हे एकदम व्यवस्थित वापरले. एकदम व्यवस्थित आहे. आणि तुमचे लेकर देखील मला वाटतं आता अभ्यास करत असतील आणि टीव्ही बी सगळं बंद ठेवलं. सगळं क्लिअर. सायरन वाजल्यापासून टीव्ही मोबाईल क्लिअर बंद आहे. आणि 2 तास काय आवाहन करणार बाकीच्या विद्यार्थ्यांना आणि बाकीच्या पालकांना आणि विद्यार्थ्यांना एकच सांगण्यात येते किंवा त्यांना प्रत्येकानं सायरन वाजल्यापासून कंटिन्यू काळजी प्रत्येकानं घ्यायला पाहिजे किंवा अभ्यास आपल्या लेकराला मोबाईल बंद करणे आणि अभ्यास व्यवस्थित सांगणे. पाहायला गेलं तर छोटे छोटे मुलं देखील अभ्यास करत आहेत आणि त्यांच्या माता भगिनी देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. ताई, ग्रामपंचायतनं हा जो उपक्रम राबवलाय, भोंग्या वाजवलाय, सायरन वाजवलाय आणि गावामध्ये एक नवचैतन्य निर्माण झालेलं आहे आणि गावात पालक असतील, विद्यार्थी असतील, अभ्यास करण्यासाठी विद्यार्थ्यांना बसून त्या ठिकाणी बसून अभ्यास घेतात. तुम्ही देखील टीव्ही बंद केलाय, सिरियलचा टाइम असेल, तुम्ही तुमच्या आनंदावर पांघरून घालून विद्यार्थ्यांसाठी त्यांच्या भविष्यासाठी पुढे आलेला. हो, चांगलं वाटतंय लेकरायला नाही का असंच. ग्रामपंचायतनं हा जो उपक्रम राबवलाय, काय वाटतंय असे उपक्रम ग्रामपंचायतनं राबवला पाहिजे आणि पालकांसाठी देखील चांगलं या ठिकाणी होतंय? काय नाही, चांगलं वाटतंय. उलट असंच राहावा, लेकरांना अभ्यास करावा. काय ताई, काय सांगाल? भोंग्या वाजलाय आणि लेकरं अभ्यास करतायत. खूप छान वाटायला लागले केलंय तर अभ्यास करायला लागलेत लेकरं. तुमचा मग सिरियलचा टाइम असेल, आता तुम्ही मालिका बघत असताल, आमच्या पण सगळं बंद आहे. आम्ही लेकराला सांगायला लागलात ना, कारण आम्ही ग्रामपंचायतचे असल्यामुळं
सांगतात लेकरांना. मग आता तुम्ही इतर तुमच्या सहेलींना मैत्रिणींना काय आवाहन करणार, किंवा तुम्ही जसं आता टीव्ही बंद करताय, मोबाईल बंद करताय, त्यांनी देखील टीव्ही बंद करून त्यांच्या लेकरांना अभ्यासासाठी बसवायला पाहिजे. हा बसवायला पाहिजे ना, सगळ्यांना पाळायला पाहिजे असं. नक्कीच तुम्ही पाहू शकतात माता भगिनी देखील या उपक्रमाला चांगला प्रतिसाद देत आहेत आणि त्या देखील या उपक्रमात सहभागी होऊन त्यांच्या मैत्रिणीला देखील आवाहन करतायत की तुम्ही देखील, आम्ही जसा टीव्ही आणि मोबाईल दूर ठेवलाय, तुम्ही देखील ह्या सर्व काही गोष्टी दूर ठेवून या उपक्रमामध्ये चांगला प्रतिसाद द्यावा असं त्यांनी आवाहन केलेले. यामध्ये अजून काही नवीन अपडेट्स मिळतील का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन रवीसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, मोहा बीड.